आपल्या दमदार अभिनय शैलीने आणि पर्यावरण प्रेमाने रसिक मनावर राज्य करणारे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी यंदाचे रक्षाबंधन अतिशय अनोख्या आणि भावूक पद्धतीने साजरे केले. आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत त्यांनी मुंबई आणि सातारा येथे जाऊन आपल्या तिन्ही बहिणींसोबत हा सण उत्साहात साजरा केला. यशाची आणि प्रसिद्धीची शिखरे गाठल्यानंतरही सयाजी शिंदे यांनी आपल्या मातीशी आणि जुन्या नात्यांशी असलेली जवळीक आजही कायम ठेवली आहे. कामाच्या धावपळीमुळे यापूर्वी बऱ्याचदा त्यांना बहिणींना फक्त फोनवरूनच रक्षाबंधनच्या शुभेच्छा द्याव्या लागत असत. मात्र यावर्षी त्यांनी आवर्जून वेळ काढत बहिणींना सुखद धक्का दिला. भावाच्या या सरप्राईजमुळे आणि प्रत्यक्ष भेटीमुळे तिन्ही बहिणींनी कमालीचे समाधान व्यक्त केले आहे. नको म्हटलं पण मी काढत काय काय आणलंयस? काय नाही, फराळाचा भात आणि जे ही चपात्या आणि मुगाची आमटी आणि शेंगदाण्याचं व्हायचं एवढं सुकं घालून केलं आणि दही पूर्वीचा भात ती त्याला पातळ आमटी नाही केली, त्यातच कूट टाकलं आणि तसंच केलं. आता इतक्या गडबड तुझा फोन आला तेव्हा मी एसटीतनं उतरत होती. वर म्हणला राखी आणलीस का? ती म्हणतो आणली, मग कोणाच ठेव आता. तू नाही आणलीस होय? मी आता त्याला फाट्यावर म्हणलं घे, होय तर ती म्हटलं घेतली. होय. आणि तू जेवलीस होय? माझा उपास आहे एखादच तर फराळ मग काय फराळाचं आणलंयस का? काय आणलं. इकडून चल वरती, वरती बसायला इथं जा तिकडे. गाडी नाही हा कुणी बोलायचं म्हणा. कढीवरी घातलं, कढीवरी घातली म्हणून कढी चांगली चांगली ती मला चोचरे बोलाय पण आहे ना, चांगली झाली. आणि म्हणती एक म्हणते मी बुर्रीच नाही आता. आणि मी तर बुर्रीच नाही. मग एक म्हणली हिंजीर घातलं म्हणून कढीवरी चांगली. एक म्हणते की काय अजून तिसरी काहीतरी म्हणली. हे ना माझ्या लक्षात लगेच गोष्ट. आता कसं रे तुम्हाला हे जेवढं काढ जातात भातावर काढ. आता मी ठरवलं होतं की लांबून वळल्यापेक्षा हे बरं आहे की. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.